मी चंद्रकांत सरस्वती बच्चू पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते असलेले राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना सर्वसामान्य जनता दादा या नावाने ओळखते। सर्वसामान्य जनतेमध्ये सहजपणे मिसळणारे आणि त्यांचे प्रश्न जाणून घेत ते सोडवणारे चंद्रकांत दादा पाटील यांचा प्रवास सामाजिक कार्यकर्ता ते विश्वासू नेता आणि मंत्री असा राहिला आहे। त्यांचा जन्म मुंबईमधील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला। गिरनार गावात त्यांचे बालपण गेले। वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली। विविध प्रश्नांसाठी लढा उभारला आणि तो यशस्वी केला। त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कोल्हापूर विभागाची जबाबदारी त्यांनी सांभाळली। सामाजिक व राजकीय कार्याचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे। त्यामुळेच आज त्यांच्यावर पक्षातील महत्त्वाचे निर्णय घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। मंत्रिपदावर असताना त्यांनी घेतलेले अनेक निर्णय कायमस्वरूपी दिशादर्शक ठरले आहेत। आपल्या पारदर्शी कारभाराच्या माध्यमातून त्यांनी जनतेमध्ये आपल्या कार्यक्षम राजकीय व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवला आहे। त्यांची राजकीय प्रश्नांची जाण, दूरदृष्टी जोपासणारे धोरणात्मक निर्णय, बाणेदारपणा आणि जनसंपर्क यामुळे सार्वजनिक जीवनातील दादा ही उपाधी त्यांना शोभणारी आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही। जून पासून महाराष्ट्रातल्या एकाही मुलीला मेडिकल, इंजिनिअरिंग, लॉ, MBA सहित कुठल्याही कोर्सला 1 रुपयाही फी भरावी लागणार नाही। राजकारणात राहूनही विनम्रता व संवेदनशीलता जोपासणारे आणि सर्वसामान्यांविषयीचा जिव्हाळा व त्यांना आपलेसे वाटणारे कुटुंबवत्सल दादा म्हणून त्यांना मिळणारा सर्वसामान्यांचा सन्मान यथायोग्यच आहे असे ठामपणे सांगता येईल। अशा दोन्ही अर्थाने दादा असणाऱ्या चंद्रकांत दादा पाटील यांचे विचार, कृतिशीलता महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वाटचालीला प्रगतीच्या दिशेने मार्गदर्शन करत राहील। त्यांच्या आजवरच्या वाटचालीचा सन्मान करताना जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला अतिशय आनंद होत आहे। आपल्या भविष्यातील वाटचालीसाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटकडून अनेक शुभेच्छा।